काल आपण आठवी इतिहासाचा पार्ट एक पाहिला होता. आज आपण पार्ट टू बघणार आहोत. तर या पार्ट टू मध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा कशा पद्धतीने क्रमवार आपण चालतोय बघा. कशा पद्धतीने कर्नाटकचे युद्ध झाले, मराठ्यांबरोबर युद्ध झाले 1818 मध्ये. मराठ्यांच्या सत्तेचा अस्त झाला आणि इंग्रजांकडे कारभार गेला. याच्यामध्ये तो जो 1857चा स्वातंत्र्य लढा झाला, तर त्या 1857च्या स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहून अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिलेली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर पुढे आहे याच्यामध्ये ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धत अस्तित्वात होती. तर ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धत अस्तित्वात होती. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या. तर हळूहळू इंग्रजांनी कशा पद्धतीने भारतीय लोकांच्या जमिनी हडपण्यास सुरुवात केली किंवा कशा पद्धतीने त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला, ते सुद्धा बघणं तेवढंच क्रमप्राप्त आहे. परिणामतः 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. या उठावाचे नेतृत्व बळी जगनबंधू विद्याधर यांनी केलेलं आहे. जगनबंधू विद्याधर यांनी त्यावेळेस खऱ्या अर्थाने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केल्यानंतर या उठावाचे नेतृत्व जे आहे ते जगनबंधू विद्याधर यांनी केलं. त्यानंतर उमाजींनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध एकत्र आणलं. इंग्रजांविरुद्ध ते एकत्र आले. त्यामध्ये मग पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, भोर इत्यादी भागामध्ये त्यांनी आपला दरारा निर्माण केला. तर हा जो पार्ट होता, पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर इत्यादी भागामध्ये आपला दरारा निर्माण केला. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजींना पकडून पुणे येथे फाशी दिलेली आहे. ही 1832 मधली घटना आहे. 1806 साली वेल्लोर येथे, तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केलं. 1857च्या उठावाचं जे तात्कालिक कारण होतं, ते म्हणजे काडतूस प्रकरण. 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण होतं काडतूस प्रकरण. बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पांडेला फाशी देण्यात आली. त्यामुळे सैनिकांनी बंड केले. तर बराकपूरची जी छावणी होती, त्या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडेला फाशी देण्यात आली. त्यामुळे सैनिकांनी बंड केलं. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्याकडे लढ्याचं नेतृत्व दिलं. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्याकडे लढ्याचं नेतृत्व दिले. महाराष्ट्रामध्ये सातारचे शहाजी प्रताप सिंह, कारभारी रंगो बापूजी गुप्ते, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगरचे भागोजी नाईक या लढ्यामध्ये अग्रभागी होते. 1857च्या जो उठाव झाला तो खानदेशामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे 1857 मध्ये 1857 खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. सातपुडा परिसरात शंकर शहांनी लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येते. हा एक भाग इथे महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे आहे मौलवी अहमद उल्ला कुंवर सिंह आणि मुघल सेनापती बख्त खान बेगम हजरत महल. मौलवी अहमद उल्ला कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान बेगम हजरत महल यांनी
विविध ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. इंग्रजांनी उठावाचा बिमोड साम दाम दंडभेद या नीतीप्रमाणे केला. त्यांनी 6 महिन्यातच गेलेली ठिकाणे पुन्हा परत मिळवली. पुन्हा त्यांनी आपली ताकद लावली आणि पुन्हा जे गेलं होतं ते पुन्हा त्यांनी परत मिळवलेलं आहे. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपेंना फाशी झाली. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला, तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. गव्हर्नर जनरल हे पद गेलं, त्याच्याऐवजी व्हाईसराय हे पद झालं. लॉर्ड कॅनिंग हा पहिला लॉर्ड कॅनिंग हा पहिला काय झाला, लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय ठरला. भारत मंत्री हे पद जे आहे, भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं. आता सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्रकर्षाने आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की राजाराम मोहन रॉय यांनी 1928 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदीद्वारे या वृत्तपत्राद्वारे लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. तर बघा इथे काय काय झालंय, तर बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाज स्थापन झाला, हिंदू कॉलेज तयार झालं, संवाद कौमुदी वृत्तपत्राद्वारे राजाराम मोहन रॉय यांनी जनजागृती केली. प्रार्थना समाज जो आहे त्या प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली मुंबई येथे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभेचं विसर्जन झालं, म्हणजे परमहंस सभेचं रूपांतरण जे आहे ते अनेक सदस्यांनी ते नामकरण बदललं आणि नवीन समाजाची निर्मिती केली. परमहंस समाज जाऊन प्रार्थना समाजाची निर्मिती केली. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना सभाचे पहिले अध्यक्ष होते. महादेव गोविंद रानडे ज्यांना आपण न्यायमूर्ती म्हणतो ते राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे काम पुढे चालू ठेवले. याच प्रार्थना समाजाचे सदस्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुन्हा डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. पुस्तकांचा एक प्रश्न असतो, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला काळजीपूर्वक लिहायचं आहे की ज्योतिराव फुले यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा पहिला ग्रंथ, महत्वाचा ग्रंथ ठरला. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे नाव आहे सत्यार्थ प्रकाश. तर सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. पुढे अकाली दलाने ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे. गव्हर्नर बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी खऱ्या अर्थाने काय केली, मदत केलेली होती. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानताचा पुरस्कार केला. त्या काळामध्ये आर्य समाजाचं जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे वेदांकडे परत चला हे वाक्य होतं. 1848 मध्ये महात्मा फुलेंनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभींचा संप घडवून आणला. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून पंडित ईश्वरचंद विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित वीरेशलिंगम पंत पतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक वृत्तपत्रातून बालविवाह
संमती वयाचा कायदा यावर परखड मते त्या काळामध्ये मांडणं एवढं शक्य नव्हतं. एवढी परखड मतं त्यांनी त्या काळामध्ये मांडलेली आहे, ती विशेष बाब आहे, लक्षात ठेवा. तर हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर सुधारक नावाचं त्यांचं वृत्तपत्र होतं, त्याच्यामध्ये ही मतं त्यांनी मांडलेली आहेत. ओके. त्यानंतर पुढे आहे वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलाय. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर पुढे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिका आश्रम सुरू केला. यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभारले. हॅलो. काय सर आला का कॉलेजमधून बाहेर? होती जरा अं, ते ना डोळेच उघडत नव्हते. मग त्यांना पण सटनाला ऍडमिट केलं. मग हा, आजच्या दिवस रात्री. अरे ते दिवसभर डोळे उघडले नाही, दवाखान्यात नेत नाही तेवढ्यात डोळे उघडले त्यांनी तिथे दवाखान्यामध्ये. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सॉरी बरं का, थोडा फोन चालू होता मित्राचा. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम सुरू केला. त्यांनी भारतातले पहिले महिला विद्यापीठ सुरू केलेलं आहे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं स्त्रियांच्या बाबतीत फार मोठे योगदान आहे. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली, रमाबाई रानडे यांनी. त्यानंतर पुढे महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतामध्ये मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली
अब्दुल लतीफ यांनी. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे स्थापन केले. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे नेहमी त्याच्या बाबतीत काही ना बातम्या चालू असतात, असं अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे आहे, तर त्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचंच अगोदरचं नाव जो होतं ते आहे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेलं आहे. 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली 1915 मध्ये. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याला RSS म्हणतात, त्या संघाची स्थापना नागपूर येथे केली. विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची निर्मिती केलेली आहे. डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने सखोल अभ्यास केला. पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. तर पुण्यामधली संस्था आहे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर. आता पुढे आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. तर 28 डिसेंबर 1885 जी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा जिला म्हणतात, तिथे पहिलं अधिवेशन भरलं. विविध प्रांतातले 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. उमेश चंद्र बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्टर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम, ॲलन ह्यूम ज्यांना आपण म्हणतो, तर जे ॲलन ह्यूम होते, डॉक्टर ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत फार मोठा पुढाकार घेतला. तर ही कल्पना त्यांची होती असं मानलं जातं. त्याच काळामध्ये साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, तर विज्ञानाच्या क्षेत्रात CV रमन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली कोलकात्यामध्ये. त्यानंतर मवाळ युगाचा प्रारंभ सुरू झाला. मवाळ युग जे सुरू झालं ते 1885 ते 1905 या काळामध्ये. तर याच्यामध्ये राष्ट्रीय सभेत फूट पाडण्यासाठी नंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. या नीतीचा अवलंब केलेला आहे, फोडा आणि राज्य करा. त्यानंतर पुढे आहे जहाल युग. जहाल युग आहे ते 1905 ते 1920 या काळामध्ये जहाल युग सुरू झालं. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. तर गीता रहस्य कुठे लिहिला, कोणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला? मंडालेच्या तुरुंगात लिहिला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड नावाचा जो कमिशनर होता त्याची त्याची नेमणूक झाली. बदला म्हणून चापेकर बंधूंनी त्याचा वध केला. त्याने त्या काळामध्ये स्त्रियांवर थोडे अत्याचार केले होते रँडने. त्यामुळे बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी जाहीर केली. हाच पुढे जाऊन 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. त्या काळामध्ये वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात येऊ लागला. त्याच काळामध्ये वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहनदास, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. ओके. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. 1905 मध्ये 1906 मध्ये अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते.
व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केलेला आहे. लक्षात ठेवा, स्वराज्य हा शब्द कोणी शोधून काढला? तर दादाभाई नौरोजी यांनी शोधून काढला. याच अधिवेशनामध्ये सुराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कारी चतुसूत्री राष्ट्रीय सभेने स्वीकारली. 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेमध्ये तर 1907च्या सुरत अधिवेशनात राष्ट्रीय सभेत फूट पडली. त्याच काळात मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. इथून खऱ्या अर्थाने पाकिस्तानची पाळंमुळं रोवायला सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. 1916च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. याच वेळेस मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात समेट घडून आला. यालाच लखनौ करार असं म्हणतात. 1916 मध्ये लखनौ करार झालेला आहे. त्याच काळामध्ये होम रूल लीग चळवळ सुरू झाली आणि होम रूल लीग चळवळ कोणी सुरू केली? तर डॉक्टर ॲनी बेसेंट आणि टिळक यांनी होम रूल लीग चळवळ सुरू केली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, असे टिळकांनी सांगितले. 1900 पहिला जो कायदा झाला आपण बघितला तो आता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 झाला. त्यानंतर मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा आला 1919. बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. हे स्वराज्य नव्हे, त्याचा पायाही नव्हे, अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. तर लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली? तर लक्षात ठेवायचंय 1909 मध्ये, सॉरी 1919 मध्ये जो मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा आला ना 1919 मध्ये, त्याच्या संदर्भात हे स्वराज्य नाही, त्याचा पाया नाही, असं स्पष्टपणे कोणी सांगितलं? तर लोकमान्य टिळकांनी सांगितलं. पुढे आहे असहकार चळवळ. असहकार चळवळ 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणून गांधी युग म्हणून ओळखला जातो. 1893 मध्ये गांधीजी वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले आणि नंतर मग भारतामध्ये खऱ्या अर्थाने वेगळी कलाटणी मिळाली. 1906 मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. त्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण्यात गेले, तेथे शेतकऱ्यांना संघटित केले आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा हा भारतातील पहिलाच लढा यशस्वी झाला. 1918 मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली. 1918 अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा लढा. गांधीजींच्या सत्यानुसार कामगारांनी संप उपोषण केले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली. कामगारांना वेतन वाढ दिली. भारतीयांमध्ये ब्रिटिशांबद्दल असंतोष वाढत चालला होता. हा संतोष दडपण्यासाठी त्यासंबंधी उपाय सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 ला नवीन कायदा केला. त्यालाच रौलेट कायदा किंवा रौलेट ऍक्ट असं म्हणतात. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. हाच कायदा पुढे काळा कायदा म्हणून याला भारतीयांनी संबोधलेला आहे. गांधीजींनी 6 एप्रिल 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. अमृतसर येथील डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू या प्रमुख नेत्यांना त्यांनी अटक केली. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बागेत सभा आयोजित करण्यात आली होती. जनरल डायर या लष्करी गाड्या घेऊन तिथे आला. निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट गोळीबार केला. 400 स्त्री पुरुष मरण पावले. ह्या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल वोडवायर जबाबदार होता.
म्हणजे गोळी मारणारा जनरल डायर होता. आणि त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर त्यासाठी जबाबदार होता मायकल ओडवाय. निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजांनी जी काही सर पदवी दिली होती, ही सर पदवी त्यांनी परत केली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिलाच खिलाफत चळवळ असं म्हणतात. गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. यावेळी अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ त्या काळामध्ये स्थापन झाली. नाही. 1921 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. तर 1921 मध्ये मुंबईत जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स आले, आता हरताळ पाळून केले गेले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा येथे 5 फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्याच काळात मुळशी सत्याग्रह जो झाला त्याचं नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केलं. संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी या कारणास्तव असहकार चळवळ स्थगित केली. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक झाली. यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि 6 वर्षाची शिक्षा सुनावली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. 1919च्या मॉन्टेग्यू चर्मस्फोट कायद्यात सुधारणा करण्यासाठी इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणून भारतीय राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला. सायमन गो बॅक, सायमन परत जा, या घोषणा दिलेल्या आहेत. त्यानंतर सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला. भारतातील नेते एकमेकाने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारत मंत्री बर्कन हेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. या अहवालालाच नेहरू अहवाल म्हणतात. 1929 मध्ये लाहोर येथे पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरले. या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असं ठरले. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ, मिठावर कर लादणे अन्यायकारक होते म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे 385 किलोमीटर पदयात्रा त्यांनी केली. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. 6 एप्रिल दांडीच्या समुद्रातील मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी किंवा खुदाई खिदमत शरद गांधी म्हणतात. त्यांनी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली. 23 एप्रिल 1930 ला पेशावर येथे सत्याग्रह त्यांनी सुरू केलेला आहे. सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसेना ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. म्हणजे सत्याग्रही बसले होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचं, गोळीबार करण्याचे आदेश होते, त्यांनी ते नाकारले. सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. सरकारने सोलापूरमध्ये मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. मलाप्पा, धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. बाबू गेनू याने माल घेऊन जाणाऱ्या ट्रक समोर ते आडवे झाले आणि त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. बाबू गेनूचे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. त्याच काळात रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेजबहादर सुहू जिना या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला आणि महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आर्यविन यांच्यात जो करार झाला त्याला गांधी आयर्विन करार म्हणतात. 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. राष्ट्रीय सभेच्या वतीने गांधीजी उपस्थित होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. दलितांना स्वतंत्र
मतदारसंघ जाहीर करण्यात आला. त्यामुळे येरवडा तुरुंगात गांधीजींनी आमरण उपोषण केले. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला आणि हाच करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरली, परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार टाकले. हा होता इतिहासाचा नोट्सचा पार्ट 2. पार्ट 3 आपण आता उद्या बघणार आहोत. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.